इन इंडिया असं तोच सर्जन होता. आणि त्यांनी गंमत पुढची अशी आहे, ही बॉरोड अ नाईफ फ्रॉम हिज नेबर. म्हणजे जी स्वतःच पण नव्हतं, याचा अर्थ तो शेजारी पण तीच शस्त्रक्रिया करत होता. आणि नंतर तो जो सैनिक होता ज्याचं नाक कापलं गेलंय त्याला त्यांनी तिथे ठेवलं. त्याच्या कपाळावर एक कागद ठेवला, नाकावर कागद ठेवला, नाकाचा भाग त्या कागदावर आरेखित करून घेतला. कागद नव्हता तेव्हा, भूर्जपत्र होतं. आणि ते त्या कपाळावर ठेवून त्या कपाळाचा तेवढ्याच आकाराचा, नाकाच्या आकाराचा भाग त्याने विशिष्ट पद्धतीने टॅपिंग करून तो डिसेन्सिटाईज केला आणि वरची चामडी अशी सोलून काढली आणि त्याला पिळून त्याच्या नाकावर बसवली. अँड ही मेक अ 2 होल्स आणि आतमध्ये कॉटन बर्ड्स ठेवून दिले त्याला भोक तयार होण्यासाठी. आणि 8 दिवसानंतर जेव्हा ती जखम बघितली, ती जखम पूर्ण अवस्थेत भरलेली होती, त्याच्यातनं थोडंसं स्लाईट उझिंग होत होतं. हे इंग्रजीत लिहिलेले संवाद मी फक्त तुम्हाला सांगतोय.